क्लिव्हलंड क्लिनिक ही जगातील एक प्रसिद्ध हॉस्पिटलची चेन आहे. पण त्यांना कळालं एक दिवस की पेशंट सॅटिस्फॅक्शन आपलं कमी झालंय. कारण लोकांना असं वाटायला लागलंय की स्टाफला परवा नाही, पेशंट्स नाराज त्यांना दिसायला लागले. तेव्हा हॉस्पिटलने म्हणजे डॉक्टर, नर्स आणि अगदी सफाई कर्मचाऱ्यांना मॅनेजमेंटने एम्पथी शिकवायला चालू केलं, त्याची ट्रेनिंग द्यायला चालू केली. त्याने त्यांची पॉप्युलॅरिटी पण वाढली आणि सॅटिस्फॅक्शन सुद्धा वाढलं. नमस्कार, मी अविनाश चाटे, कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो. क्लिव्हलंड क्लिनिकने 2012 मध्ये एम्पथी ट्रेनिंग नावाची एक ट्रेनिंग चालू केली. रेग्युलरली ट्रेनिंग चालू केली. प्रत्येक महिन्यामध्ये ट्रेनिंग व्हायच्या. सर्व कर्मचाऱ्यांना एक छोट्या व्हिडिओतून, ट्रेनिंग मधून दाखवलं जायचं की पेशंटचे विचार काय आहेत. जसं की त्यांची आत्ताच वाईफ वारलेली आहे, ते टेन्शन मध्ये आहेत, त्यांना एखादा मोठा आजार झालेला आहे. हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायला चालू केलं ट्रेनिंग मध्ये. सर्वांचा जॉब टायटल जो आहे त्यांनी तो हेल्पर म्हणून केला. ह्या छोट्याशा गोष्टीने पेशंटची सॅटिस्फॅक्शन जी आहे ही खूप वाढायला लागली. त्यांचा एक्सपिरियन्स खूप चांगला व्हायला लागला. तुमच्या कंपनीमध्ये पण एम्पथी पेक्षा जास्त टेक्निकल आउटकम्स वरती फोकस केलं जातंय का? तर हे सगळं बकवास आहे. सगळ्यात जास्त महत्वाचं काय आहे? एम्पथी असणं कस्टमरच्या प्रती सगळ्यात जास्त महत्वाची. एम्पथी ही स्किल आहे, तुम्ही कोणालाही शिकवू शकतात. ती शिकवता येते. ग्राहक आणि टीम यांच्यामध्ये एम्पथी असणं गरजेचं आहे. त्यानेच तो जेन्युइन कनेक्ट तयार होत असतो. त्यांचे प्रॉब्लेम समजून घेणं किंवा त्यांना रिॲक्ट कसं करायचं, त्यांना बोलायचं कसं. कारण तुमच्या कामाची खरी किंमत लोकांना कसं वाटतं ह्याच्यावरच असते. कस्टमर काय फील करतो तुमच्या कंपनीमध्ये येऊन, तुमच्या कस्टमर्सला हेच महत्वाचं असतं. तुमच्या टीममध्ये जर एम्पथी किंवा कस्टमर एक्सपिरियन्स तुम्हाला वाढवायचा असेल, ह्युमन सेंट्रिक लीडरशिप किंवा एम्पथी ट्रेनिंग तुम्हाला चालू करायची असेल, तर ईमेल करा and let's have a training session for your team.